आता भगवान कृष्ण परमात्मा 14 वर्षाचा झालेला आहे आणि भगवान कृष्ण परमात्मा 14 वर्षाचा झालेला असताना आता भगवंताला त्या गोकुळामधून जाण्याची इच्छा मनामध्ये येऊ लागली। इकडे अनेक संकट कंस भगवंताला मारण्यासाठी गोकुळामध्ये पाठवतच होता आणि प्रत्येक संकटाचं निराकरण भगवान कृष्ण परमात्मा करत होता। भगवान परमात्म्याने मनामध्ये ठरवलं आता 14 वर्षाचा काळ पूर्ण होत आलेला आहे आणि आता आपल्याला गोकुळ सोडून जायचं आहे। आणि मग एक दिवशी भगवंतानं मनामध्ये गोष्ट नियोजित केली आणि या गोष्टीची वाच्यता भगवंत गोपाळांच्या समोर करू लागला। भगवान पिता रात्री शरदोत्फुल्लमलिका वृक्षं रन्तु मनश्चक्रे योगमाया भगवान कृष्ण परमात्म्याने योगमायेचा आश्रय करून वृंदावनामध्ये शरद पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता रास क्रीडा करण्याचा संकल्प केला आणि भगवान परमात्म्याने हा संकल्प आपल्या गोपांच्या समोर बोलून दाखवला आणि महाराज सगळीकडे याची वाच्यता झालेली आहे। ऐकलं का? आज रात्री भगवान कृष्ण वृंदावनामध्ये काय खेळायचा ना? रास क्रीडा खेळायचा ना। आणि मग ही वाऱ्यासारखी बातमी सगळ्या गोकुळामध्ये पसरली आणि सगळ्या गोकुळातल्या गवळणींना आनंद झाला। आज म्हणे भगवान परमात्मा वृंदावनामध्ये रास क्रीडा खेळण्यासाठी जाणार आहे। भगवान परमात्म्याकडे एक एक गवळण येऊ लागली आणि प्रत्येक गवळण भगवंताला विचारू लागली, देवा आम्हाला तुमचा रास पाहण्यासाठी वृंदावनामध्ये यायचं आहे। भगवंताने सांगितलं तुम्हाला रास पाहण्यासाठी वृंदावनामध्ये येता येणार नाही, कारण तुम्ही स्वतंत्र नाहीये, तुम्ही परतंत्र आहात। आणि मग भगवान परमात्मा बोलू लागला, स्त्री ही स्वतंत्र कधीही नसते। लहानपणी आईवडिलांचं बंधन आहे, थोडी मोठी झाली भावाचं बंधन आहे, लग्न झालं पतीचं बंधन आहे, मुलं झाली मुलाचं बंधन आहे, मुलाची लग्न झाली, मी कशाला सांगू, कधी स्वातंत्र्य आहे कधी स्वातंत्र्य नाहीये। बरं, सासू सुनेच्या बंधनात म्हणावं तर सून तरी मोकळी आहे का? सून सासूच्या बंधनात आहे, म्हणजे स्त्री कधीही स्वतंत्र नाही। भगवंताने सांगितलं तुम्हाला स्वातंत्र्य नाहीये आणि तुम्हाला रास पाहायला येता येणार नाही। आता त्या गोकुळामध्ये सगळ्याच गवळणी, काही सासा होत्या, काही सुना होत्या, काही लेकी होत्या, सगळ्यांना देवाचा रास पाहायला जायचे, पण कोणी कोणाला सांगायचं नाही। सासून ठरवलं आपल्याला रास बघायला जायचे, पण सुनेला आणि मुलीला कळता कामा नये। मुलीनं मनात ठरवलं आपल्याला देवाचा रास पाहायला जायचे, पण आईला भाऊजाईला कळू द्यायचं नाही। सुनीने विचार केला आपल्याला जायचे,
पण घरातल्या कुणालाच कळू द्यायचं नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जे ते तयारीला लागले. जायचंय देवाचा रास पाहायला जायचं. आणि मग भगवंतानं बराच विरोध केला, पण गवळणी भगवंताच्या समोर रडू लागल्या, देवा असा आमच्यावर अन्याय करू नका. भगवंतानं सांगितलं निहतो, पण एका अटीवर, घरामधील तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि मग तुम्हाला रास पाहायला येता येईल, अन्यथा नाही. आता मला तुम्हाला घरात किती कामं असतात, सगळी कामं पूर्ण करूनच भागवत कथेला यावं लागेल ना, का सगळं ठेवून घरात तसंच येतं येतं. सांगितलं भगवंतानं सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून तुम्ही रासक्रीडा पाहण्यासाठी वृंदावनामध्ये या. आणि मग दिवस मावळल्यापासून सगळ्या गवळणी आपापल्या परीनं कामाची सगळी आवरावर करू लागल्या. काही गवळणींना गाईची धार काढावं लागायची, काही गवळणींना घरात स्वयंपाक असायचा, काही गवळणींना घरातल्या सगळ्यांना मोठ्या लहानांना जीव घालायची जबाबदारी असायची, काही जणांना घरातली स्वच्छता टापटीप व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी. सगळ्या भरा 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 आपापली कामं करू लागल्या, पण सगळं लक्ष कुठं, तिकडं जायचे. एका गवळणीने धार काढायची जबाबदारी असल्यामुळे तिनं लवकरच गाईच्या धारा काढायचं ठरवलं आणि त्या गवळणीने चरवी घेतली आणि गाईच्या गोठ्यामध्ये आली. पण महाराज ती गवळण एवढी भांबावून गेली होती आणि त्या गवळणीनं गाय समजून बैलाची धार काढण्यासाठी ती गवळण बसली. आणि गवळण गायीची धार काढण्यासाठी ज्यावेळेस बैलाच्या समोर बसली, त्यावेळेस त्या बैलानं त्या गाय समजून बसलेल्या बैलानं अशी लात मारली ती बाई आणि चरवी एकाच क्षणाला महाराज अंगणामध्ये येऊन पडलेली आहे. काही गवळणींनी नवऱ्याला जेवायला वाढलं, एकीनं फक्त ताटात भाकरीच ठेवलेली आहे, भाजी ठेवली नाही. काही जणींनी फक्त भाजीच वाढली, भाकरी वाढली नाही. महाराज सगळा गोंधळच गोंधळ उडाला. भरा 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 कामात पाहिजे नादामध्ये एका गवळणीनं दुर्डी शिक्यावर ठेवायच्या ऐवजी लेकरूच उचललं आणि शिक्यात अडकविलं. सासू म्हणली, अगं तू बहानावर आहेस का? ती म्हणली, आत्या काय झालं? अगं दुर्डी ठेव ना. म्हणली दुर्डी नाही तर काय? म्हणली डोळे फुटले काय नीट बघ. 11:30 पावणे 12 वाजता सगळ्यांनी झोपीचं सोंग घेतलेलं होतं, म्हणून प्रत्येकीला वाटत होतं आता ही गाढ झोपलेली आहे, आपल्याला जायला काही अडचण नाही. आणि मग महाराज सासू हळूच उठली आणि सासू हळूच उठून महाराज निघाली. सासू निघाली म्हणून हळूच तिच्या मागे सुनबाई निघाली, मुली निघाल्या आणि सगळ्या जणी जाऊ लागल्या. आणि सगळ्या जणीची चौकामध्ये भेट झाली, नजरा नजर झाली. आणि मग सगळ्या जणी निघाल्याच्या नंतर आता सगळ्यांना वाटू लागले की आता आपण समोरासमोर आलो. आणि मग प्रत्येक जण काय म्हणू लागला ऐका, चला बाई वृंदावनी चला चला, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, रास क्रीडा पाहू नंदा
बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला जनाबाई नंदावली रासपाहो जनाबाई नंदावली रासपाहो नंदाचा बाळयने नंदाचा बाळयने नंदाचा बाळयने सदाबाई वृंदावनी चल 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 चला चला सदाबाई वृंदावनी चल 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 चला चला सदाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला जनाबाई नंदावली रासपाहो जनाबाई नंदावली रासपाहो नंदाचा बाळयने नंदाहो नंदाचा बाळयने नंदाहो नंदाचा बाळयने गणपतीची सासू हिचा बहुतची जाचू द्वैतभाव ठेवून पायी हरी रूप नाचू गणपतीची सासू हिचा बहुतची जाचू द्वैतभाव ठेवून पायी गणपतीची सासू हिचा बहुतची जाचू देहभाव ठेवून पायी हरी रूप नाचू गणपतीची सासू हिचा बहुतची जाचू देहभाव ठेवून पायी हरी रूप नाचू सदाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू रास क्रीडा पाहू नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला जनाबाई नंदावली रासपाहो जनाबाई नंदावली रासपाहो नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने हे सर्व गर्व सोडून बाई चला हरी पाशी देहभाव ठेवून पाये रूप होशे सर्वधर्म सोडून बाई चला हरी पाशी द्वैतभाव ठेवून पाये हरी रूप होशे सर्व गर्व सोडून बाई चला हरी पाशी द्वैतभाव ठेवून पाये हरी रूप होशे सर्वधर्म सोडून बाई चला हरी पाशी द्वैतभाव ठेवून पायी हरी रूप होशे सदाबाई वृंदावनी चला 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 सदाबाई वृंदावनी चला 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 सदाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू रास क्रीडा पाहू नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला नंदाचा बाळयने केला नभला जनाबाई नंदावली रासपाहो जनाबाई नंदावली रासपाहो नंदाचा बाळयने
पाहता उगे स्वप्नवत गाव एका जनार्दने विश्वव्यापक हा देव एक एक पाहता उगे स्वप्नवत गाव एका जनार्दने विश्वव्यापक हा देव एक एक पाहता चलाबाई वृंदावने चला 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 चलाबाई वृंदावन चला 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 चलाबाई वृंदावन रासक्रीडा पाहू रासक्रीडा पाहू मग महाराज सगळ्या गवळणी भगवंताचा रास पाहण्यासाठी निघालेले आहेत. चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ येणे केला नवलावू नंदाचा बाळ येणे केला नवलावू चला निघाल्या सगळ्या गवळणी वृंदावनामध्ये भगवंताचा रास पाहण्यासाठी आल्या. भगवान परमात्मा महाराज वृंदावनामध्ये तयार आहे. सगळ्या गवळणी तयार होऊन आलेल्या आहेत. कैलास पर्वतावर गोंधळ उडाला. पार्वती आई साहेब निघाल्या. महादेव विचार करू लागले आपल्यालाही जायचंय पण कुठं रास पाहिला. आणि महादेवांनी पार्वतीला विचारलं पार्वती कुठे चालली. म्हणजे देवा तुम्हाला माहिती नाही का भगवान कृष्ण रास करणार आहे म्हणून मी रास पाहायला जाणार आहे. महादेव म्हणले मी ही येणार. पार्वतीने सांगितलं तिथं पुरुषांना येण्यासाठी बंदी आहे. फक्त आणि फक्त महिलांनाच परवानगी आहे. महादेव म्हणले ठीक आहे तुम्हालाच परवानगी आहे ना. आणि पार्वती आई साहेब रास पाहण्यासाठी निघून गेल्या आणि महादेवांनी स्त्रीचं रूप धारण केलं आणि स्वतः भगवान शंकर भगवान कृष्ण परमात्म्याचा रास पाहण्यासाठी वृंदावनामध्ये आले. भगवान परमात्मा जेवढ्या गवळणी आल्या होत्या तेवढ्या रूपामध्ये भगवान प्रगट झाला आणि भगवंतानं प्रत्येक गवळणीचा हात आपल्या हातामध्ये घेतला आणि भगवान परमात्मा मोठ्या आनंदानं सगळ्या गवळणींसोबत रास खेळू लागला. त्या काळापासून आजपर्यंत आपल्या जवळ आहे त्याचं सुख आपल्याला नसतं पण दुसऱ्यापाशी जे आहे किंवा जे नाही हे दाखवण्यामध्येच आपला सगळं काय होतो वेळ जातो. आता देव प्रत्येक गवळणीच्या जवळ आहे आणि त्या गवळणीला देव फक्त आपल्या जवळच दिसतो. प्रत्येक गवळणीला आपलाच देव आहे असं वाटत होतं. आणि मग महाराज जवळ असणाऱ्या देवाचा आनंद न घेता त्या गवळणी कुणीला काय करू लागल्या हिणवू लागल्या. आहे का देव तुझ्याकड बघ मी किती भाग्यवान. देव म्हणला तुम्ही घरून येताना काय म्हणला होता सर्व गर्व सोडून बाई चला हरी पाशी. आणि या तर काय घेऊन आले मी की
किती भाग्यवान देव माझ्या एकटीचा. ती म्हणायची बसू गा, देव फक्त माझ्या जवळच आहे, तुझ्याकडे दाखव कुठे आहे ती. प्रत्येक गवळणीला हिनवत होते, आणि कारण देव प्रत्येकी जवळ होता, पण दिसत होता फक्त स्वतःजवळ. बराच काळ या गवळणींचा दुसऱ्यांना हिनवण्यामध्ये वेळ गेला. देव म्हणू लागला, मी स्वतः जवळ आहे, याचा आनंद गवळणींना नाहीये. दुसरींना हिनवण्यामध्ये यांना सुख वाटतं, समाधान वाटतं, म्हणून देवानं थोडं झटका द्यायचं मनामध्ये ठरवलेलं आहे. आणि मग भगवंतानं क्षणामध्ये रास क्रीडा खेळत असताना देव अदृश्य झाला. आणि मग महाराज देव नाहीसा दिसेना झाला. आणि मग प्रत्येक गवळण विचारू लागली, देव आता माझ्याजवळ होता, तुम्ही पाहिला का? ते म्हणू लागले, तू काही लबाड बोलू नको ग, देव माझ्याजवळ होता. आत्ता देव माझ्याजवळ होता, तूच पाहिला का सांग. सगळ्या वृंदावनामध्ये हाहाकार उडाला. प्रत्येक गवळण विचारत होती, आत्ता देव माझ्याजवळ होता, तुम्ही पाहिला का? पाहिला का? पाहिला का? सगळ्या गवळणी विचार करू लागल्या, देव आतापर्यंत आमच्या जवळ होता, मग देव गेला कुठे? मग महाराज सगळ्या गवळणी दुःख करू लागल्या, आणि भगवंताला त्या गवळणी विनंती करू लागल्या, देवा तुम्ही कुठे गेलात? आतापर्यंत आमच्या सोबत होतात ना. भगवान परमात्म्याची बरीच विनंती केल्याच्या नंतर भगवान परमात्मा पुन्हा प्रगट झाला. गवळणींना मनस्वी आनंद झाला, आणि या आनंदाच्या भरामध्ये भगवंतानं पुन्हा त्या गवळणीसोबत महारास खेळला. अशा प्रकारे भगवान परमात्म्यानं सगळ्या गवळणींना आनंदित केलं.